आणि कोकण प्रेमी दिनेश यांचं आमच्या कुंभेवाडी गावामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू दादा, थँक्यू. आणि पुढील आपला कार्यक्रम सर्व खालती डॅमवर चालू आहे. चला चला सतीश भाई चला. जाऊ दे जाऊ दे. आई बघा भाकरी भाजते एकदम चुलीवर. आम्ही मुंबईला कमीत कमी 25 का 30 जण आम्ही आलोय. त्यांच्यासाठी एवढी भाकऱ्यांची तयारी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी दिनेश वडचर, कोकण प्रेमी दिनेशच्या मराठी यूट्यूब चॅनलला परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि तारीख आहे मला वाटतं 6. आणि आम्ही इथले डायमंड मार्केटची काही मित्र आहेत, तर पिकनिक चालले आहे माणगाव कुंभेमध्ये. तर तिकडे धबधबा आहे माझ्या हिशोबाने, कारण मी गेलो नाही. तर आपण पहिल्यांदा जातो तिकडे आणि तिकडे काय कसं कसं आहे, कसं नियोजन आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून शूट करूया. आणि व्हिडिओला मित्रांनो बनवून राहा. आवडीचे नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आत्ताच मी BKC डायमंड मार्केटमधून बाहेर पडलो आहे आणि गाडी आहे MTNLची इथे उभी आहे. आणि काही पोरं गेलेत तिथे, काही खरेदीला पण गेलेत. तर चला बघूया किती जण आहेत ते, मग आपल्याला समजेल. चला व्हिडिओला बनवूया. हाय करा एवढी मंडळी आहे बघा. मोरया. पार्टी गाडी अरे इकडे घे ना. अरे हात दाखवा रे सगळ्यांनी. तर मित्रांनो, आम्ही फायनली सगळे मित्र परिवार जमलेले आहेत आणि बघूया. त्याच्यानंतर जेवायचं आपल्याला, पनवेलला थांबून जेवायचं आहे. आवाज येण्यासाठी मी मोबाईल जवळ घेतोय. पुढे बघूया मग किती वेळ लागतो आपल्याला. तर मित्रांनो, आम्ही इथे जेवायला बसलो आहे. पार्सल आणलं होतं बिर्याणी आणि तेच खाल्लेली. गाडीमध्येच काही लोकांनी बाहेर खाल्ली आणि काही लोकांनी सीटवरती बसून खाल्ली. आता झालंय पनवेलचा प्रवास आणि याच्या पुढचा बिर्याणीसाठी चला व्हिडिओला बनवू. तर मित्रांनो, शुभ सकाळ. आणि सकाळचे वाजलेत मला वाटतं 6. तर खूप लेट झाला मित्रांनो रात्री इकडे यायला. आणि सगळं घ्यायचं होतं ना, म्हणजे मटण वगैरे घ्यायचं होतं, या लोकांना ड्रिंक वगैरे घ्यायचं होतं. त्यामुळे मध्ये मध्ये थांबत आलो आम्ही. आणि आल्याच्या नंतर मग पाऊस पण आम्हाला खूप म्हणजे असा धो पाऊस. आत्तासुद्धा पाऊस बघू शकता मी, बेकार पाऊस आहे इकडे. आणि मेन म्हणजे इकडे यायचं म्हटलं ना, तर जो नवीन ड्रायव्हर असेल त्याने येऊच नाही सिरियसली. कारण काही टर्न एवढे डेंजर होते ना, आमच्या कपाळात जात होते, एवढे डेंजर होते. आणि आता आम्ही उठलेलो आहोत, जो तो आपल्या पद्धतीने जेवण बनवायला लागलेत. आणि
वॉशरूमला वगैरे जाणं चालू आहे. तर मी पण म्हटलं आता वॉशरूमला जाणूया. तर खाली आलो आहे आम्ही. इथे वरती घर आहेत, तुम्हाला दाखवतो. इथं वरती घर आहेत. पाऊस एवढा पडतो तर पावसामुळे एवढं धुकं आहे. आणि हा इकडचा नजारा बघा, खूप छान आहे. इकडे मला संजय भाऊ बोलले होते की छत्री घेऊन जाऊ नको, तरी पण मी छत्री आणली माझ्या मस्तीने. कारण छत्री असावी कॅमेरा घेऊन आलं म्हटल्यानंतर. इकडे छत्री म्हणजे इकडं हवाच तेवढी आहे, तर छत्री टिकतच नाही बघा. माझी छत्री लगेच बँड झाले. तर आता मी जी इडली बोलतात आपण लावणी वगैरे लावताना इडलीचा वापर करतो, ती इडली त्यांची होती नित्याची, तो मी घेऊन आलो. ही अशी इडली आहे. आणि ठीक आहे, आता इडली असली कसं हवा वगैरे असेल तर काय आपल्याला फरक नाही पडत मला. तर आपलं काम करूया आणि आपण वरती परत जाऊया. चला. तर मित्रांनो, आम्ही आहोत माणगाव कुंभे या गावी. फायनली पोचलो आहे. सकाळी जसं सांगितलं तसं झोप तर काय पूर्ण नाही झाली. आणि नितेश दा वगैरे निवेश दा वगैरे त्यांनी जेवणाची तयारी जोरात चालू ठेवली. आणि आपण चाललो आहे इथला धबधबा बघायला. आणि इथला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आवडला तर नक्की लाईक करून सांगा आणि कमेंट करून पण सांगा. तर बघूया, व्हिडिओला बनून राहा. आणि त्यानंतर व्ह्यू आहे. कुठे जायचं? इकडे जायचं की इकडे जायचं? त्या मातीच्या इथून ना दिसणार रे वॉटरफॉल, तो खाली दिसणार आपल्याला. त्या बहुतेच्या तिथून चांगला दिसतो. आम्ही इथे येतो दगड लागल्यावर जमिनीशी कनेक्ट होते. मित्रांनो, हा रस्ता जो कसा तो वॉटरफॉल इकडे जातो. आणि हा इकडं बाहेर म्हणजे मार्केटला वगैरे, म्हणजे मार्केटला वगैरे. चला बघूया किती लांब आहे तो. इकडचा व्ह्यू एकदम बोलतात ना माथेरानसारखंच आहे. सकाळी पण उठलं तेव्हा बघितलं तुम्ही धुकं वगैरे किती होतं. आणि पाऊस इकडे कंटिन्यू झालं रात्रीपासून. बघूया. किती लांब आहे? मयूर सांगते 5 मिनिटावर आहे. पण बघू आता किती वेळ जाते. कुठं? हा, हे इकडे दिवे आणि चालत येतं बघा. सगळा डॅम इथे त्या साईडला बघा ना, तिथं अजून खोदला एकदम. कुठल्या गावचा डॅम बोलतोय मला? कुंभेगावचा डॅम बोलतोय असं मयूरच्या सांगण्यावर ना. खोदले म्हणून समजा. आणखी मोठे खोल, तिथे एवढं खोल आहे ना, बघू शकत नाही असं. तिकडे एक जुनी विहीर पण आहे. कुठं? त्या साईडला? तुला दाखवाय घेऊन जाईल मी. बरं ठीक आहे. आधी पहिला वॉटरफॉल बघून येऊया आपण. इथं फोटोशूट चालू झालंय बघा. इथं
सरळ सांग ना, दगडी लागतात पायाला. पाहिजे होतं मला म्हणून. हे दिसतंय काय? हा मित्रांनो व्ह्यू बघा. मला पण एक्साइटेड, मी पण एक्साइटेड बघण्यासाठी. बघूया आपण, चला. भाई हे बघ, हे बघ. पुढे जाऊ नका कोणी. पुढे नको जावे बाबा. धबधबा भेटला पाहिजे ना छानपैकी. तो धबधबा वॉटरफॉल आहे, त्याच्यात खाली जायला कुठून पण मार्ग नाही, कुठून पण. कारण तो सेकंड कडा आहे आणि त्याच्यावरती हा दुसरा कडा आहे. कारण संजय भाऊ बोलले होते जर खाली म्हणून गेला तर कोण आणायला पण जात नाही, असा विषय. तर इथे येताना सांभाळून स्वतःची काळजी करून द्या आणि फोटोशूट याचा निसर्गाचा आनंद घ्या. तर मी तिथून तर आपण बघितलेला तो स्पॉट आणि जरा पुढच्या साईडने आलं फक्त धबधबाच दिसतो. तर तो धबधबा बघूया आपण. हा इथून अशी खाली उतरायची वाट आहे. सावकाश. आमचा दिव्यादा उतरतोय पुढे आणि आम्ही उतरतोय. असा रस्ता आहे. ऐक देवा, आरामात नाही मी सावकाश येतो. माणगाव कुंभेवाडी ना, माणगाव कुंभेवाडी धबधबा. इकडे एवढा स्पॉट चांगला आहे मित्रांनो, पण काय कसली सुविधा सरकारने केली ना अजून. म्हणजे रस्ता वगैरे, रस्ता पण खूप छोटा आहे. आणि चला इकडून जाऊया, असं क्रॉस करून जाऊया. कारण चढाचा वाट आणि उताराची वाट क्रॉस गेलेलीच चांगली. पाय पण धरत नाही आणि दमायला पण होत नाही, असा आमचा अनुभव आहे माझा मते तरी. आणि आमचा हा पार्टनर नेहमी सोबत असणारा. हळू हळू या रे. मस्ती अंगाशी यायची, दुसरं काय नाही. मस्ती करू नको, मस्ती अंगाशी येईल नंतर. एक नंबर मयूर रोकायचा नाही ना तू. इकडे ये, रोकायचा नाही वाल्या. पाय स्लिप आता त्याच्या घर करत खाली गुलगुली झाले इथं. सांभाळून चला, स्लीप वगैरे होईल असं बघ. हळू हळू. चप्पल नाही घालून. हा इथून येतो. तिथून बघा व्ह्यू. तर मित्रांनो हा निजामपूर, माणगाव निजामपूर कुंभे ह्या गावात हा वॉटरफॉल आहे. आणि ह्या वॉटरफॉलचं नाव वगैरे हे सेम असंच आहे की कुंभे वॉटरफॉल करून. पण मित्रांनो इकडे खूप रिस्क आहे. इकडे बघा कसलाही सपोर्ट नाही आणि हे बिंदासपणे लोक जाऊन तिथे रील वगैरे फोटो वगैरे बनवून हे करतात. आणि इथल्या 2-3 ॲक्सिडेंट असे झालेले आहेत की 1-2 मुलं 10 दिवसांपूर्वी गेलेले आहेत तिथे खाली, म्हणजे तिकडून गेलेले आहेत. आपला जो तिथे धबधबा दिसतोय तिथून खाली आलेले आहेत. आणि इथला एक सीन असा आहे की इथून जर खाली पडला ना तर फक्त हाडं गोळा करायला जायचं खाली, बाकी काहीच नाही. कारण खाली जो धबधबा खाली पडतो, पाणी जसं पाण्याचा प्रवाह खाली पडतो तो एकदम दगडावरती पडतो. खाली सगळा कातल आहे, खाली असा डोह वगैरे नाही आहे. कारण डोह पडला तर पाण्यामध्ये जास्त लागणार नाही. पण इथे खाली दगड आहेत, डायरेक्ट पाणी पडतं ते दगडावरतीच पडतं. आणि माणूस कोण पडला ते दगडावरतीच पुन्हा चिंध्या होतात, असं होतं. असं मी ऐकलं आहे, म्हणजे आपण ते कधी केलं नाही.
पण असं सांगतात इथले लोक. तर असा हा इथला नजारा आहे. जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल ना तर नक्की या. माणगाववरून निजामपूर आणि निजामपूरमधून कुंभे या गावात कुंभे धबधबा म्हणून म्हणजे एवढी पण प्रसिद्ध नाही, पण थोडीफार प्रसिद्धी आता मिळायला लागले. लोक हळूहळू यायला लागले तिकडे. तर चला अजून पुढची काय माहिती मिळते काय बघूया. त्या व्हिडिओला मित्रांनो बनवून द्या. आता हा मित्रांनो वॉटरफॉल बघून आम्ही वरती चाललोय. पुरा चढाव आहे. फॉग आहे ना, फॉग इथला फुकत आहे. बघा किती उंचावरती आहे. फुल ढगामध्ये होतात आपण. फुल ढगा उधर खाली फॉग चलता है. फॉग सगळ्यात आगाव हा मयूर आहे. अरे इथून आता कशाला उपटायला आमची कुंभेवाडी धबधबा. जास्त समोर ना गेलं समोर मस्त दिसतं. लपव लपव. समोर नाला बघायला आज ना एका धबधबा आहे तो जबरदस्त. तिकडे किती पब्लिक आहे. तिकडून लांब सुद्धा किती आज जवळ तिकडे मात्र तिकडे सगळं काय कसं असं वाटतं. विचार येते तिकडे मस्त जातील बघायला. ए मयूर मयूर. तर मित्रांनो आपण वॉटरफॉल तर बघितलेला, 2 साईडनी बघितलेला आणि थोडंफार शूट पण केलं आहे. थोडी माहिती भेटली तशी आम्ही सांगितली पण आहे. तर आता परत चाललो आहे आम्ही नितेशदाच्या घरी. कारण ह्या एक सांगायचं राहील तुम्हाला, इथे आपण आलो. इथे ज्यांचं घर आहे म्हणजे आमचे मित्र नितेशदादा तेलंगे, त्यांचं इथे घर आहे. त्यांच्याच घरी आम्ही थांबलो आहे. आणि नाही म्हटलं तर 30-32 जण सगळे आलेत. डायमंड मार्केटमधलेच आहेत मुलं, सगळे मित्र लोकच आहेत. तर वॉटरफॉल झाला आहे बघून आणि आता आपण जाऊया घरी त्यांच्या. आणि नाश्ता तर झाला आहे सकाळीच. बाकी आता सगळं जेवण वगैरे रेडी झालं असेल. ते जेवण वगैरे घेऊन तिकडे कुठेतरी जायचं आहे. वॉटरफॉलच आहे त्या साईडला. आणि तिकडे आंघोळ वगैरे करायला तिकडेच जायचं आहे, तिकडेच जेवायचं, असं काहीतरी प्लॅनिंग आहे. तर आपण बघूया कुठं घेऊन जातात. तर ही तिसरी साईडची बघा, इथून मागाशी आपण गेलो. हे सगळे फंटर आहेत, पाठवून येतात. डायरेक्ट आपण आता भेटूया इकडे. थांबा अशाच चालत त्या. थांब ना शामनिया. इकडे मित्रांनो लोक येतात या टायमाला मजा घ्यायला, पण इकडे कसली सुविधा नाही, राहायची सुविधा नाही किंवा कसली हॉटेलची सुविधा नाही. इथे जर राहायची सुविधा करायची असेल तर इथल्या ओळखीच्या माणूस असेल तरच जायचं, नाहीतर निजामपूरला हॉटेल वगैरे असा आहे विषय. बाकी सीन बघायला गेला तर माथेरान, मिनी महाबळेश्वर असा सीन आहे तो.
खूप छान वाटतं इकडे. पुढे तो खाली असले कशाला दर्शन कोण तिकडून चढत आता घे फास्ट फास्ट या आम्ही फास्ट फास्ट आजच्या अजून घाबरतील हे बुवा दामे बुवा ये रे बुवा अरे थांब अरे थांब ये बुवा डोंगर बुवा थांब दगड सोडू नका रे वरून. आपण जाऊया. बापरे कुठे जायचंय? मयूर कुठेतरी घेऊन जातो आपल्याला. बघूया कुठे घेऊन जातो. काय पहिल्यापासून नाही हा रस्त्याची माती आहे खडी बिडी. अरे बाबा नसेल रे इकडे या आवाज इकडे या इथे आता एकीकडे उभे राहा. नाही ते इकडे विहिरीकडे जायचं होतं ना. एकेकडे इथं तर उभे राहा फक्त बस. एक एक सिंगल फोटो आवाज होता यांचा. ते कुंभेगाव इकडे ह्या साईडला घर आहेत ना. इकडे हे इथं मंदिर आहे मित्रांनो. आणि मंदिराच्या पलीकड्यांचं गाव आहे. अशी मोजकीच घर आहेत. इकडे थंडीतून एकदम मिनी महाबळेश्वर असतो म्हणतात. जाम थंडी असते. आता आपण घरी जाऊया. काय काय तयारी चालू आहे ती बघूया आणि मग पुढचा प्रवास. तर व्हिडिओला बनून जा. तर ही गाडी इथे पार्किंग केलेली आहे. मित्रांनो इथे येईपर्यंत जो रोड आहे खूप छोटा रोड आहे आणि टर्निंग एवढे खतरनाक आहेत ना. आता तुम्हाला दाखवतो. हां तर आपण रिटर्नची व्हिडिओ असेल ना त्याच्यामध्ये दाखवूया थोडंफार. तर खूप डेंजर आहे. आम्हाला काळोखातून काय एवढं वाटत नव्हतं. म्हणजे टर्नलाच गाडी उभी करून जरा रिटर्न घेऊन मग टर्न बसायचा. असा टर्न मारावा लागला. 2-3 आलो. 1 मिनटं. 2-3 टर्न असेच मारलेले. तर मित्रांनो हे आहे आपल्या नितीनदाचं घर. हा पुढचा. आणि बघूया जरा आलो की ह्यांची जरा बघूया काय काय चाललं यांचं. हे त्यांचं घर आहे. भुवर काय तुम्ही येत नाही काय नाही. हे बघा हे भाऊजी आहेत. आणि हे आहे नितीनदाचं घर. काढलाय. हा किशोर आमचा. किशोर आहे का? डोळे सुजलेत आणि या माणसानं ओळखता. हा सगळ्यात माणूस बुक्कड अजय पवार. तुमची व्हिडिओ गेलेली आहे. आणि हे नित्यच आहे बघा. इकडे जेवण चालू आहे. बहुतेकचं जेवण झालंय मला वाटतं आहे ना. हा दिना दादा. हा आमचा दिनेश दिना दादा. आणि हा नित्य दादा. जेवण चालू आहे. हे काय चिकन मटन आहे काय? हे आल्यापासून झोपलेत ना तुम्ही अजिबात. 4-4:30ला आल्यापासून ते लोक जेवण म्हणत आतापर्यंत पूर्ण झाले मला वाटतं. हे सगळं तयार. काय काय बनवलंय ते मटन आणि हे चिकन आहे. आणि हे चिकन सुक्का आणि मटन एकच बनवलंय. ओके
अशी हा तयारी केलेली आहे आणि नित्याला मदत केली आपला दिनेश दादा. बघा दिनेश दादा इकडे बघ, हाय कर इकडे इकडे. त्यांनी मदत केली बघा. आणि सगळ्यात जास्त आम्हाला त्रास दिलाय ना, त्यांचं नाव काय? तोटल्या. हा, यांनी लय त्रास दिलाय, म्हणजे रात्रभर चालू होतं. आणि जय पवार झोपले म्हणून काय वाटलं नाही, पण बाकी असा झाला पिकनिक. आता बाकी पुढची काय प्रोसेस आहे ते आपण बघूया. चला आपण निसर्गाचं घर पूर्ण बघून घेऊया. मागची साईड पूर्ण साईड काय कशी काय आहे बघूया. आणि दाखवतोय आपल्याला मयूर दाखव, तू बोल. त्यांचा जुना घर इथे होता. होय काय? आणि तो त्यांच्या म्हणजे आजोबांनी तोडून मग हा नवीन त्यांनी दुसरा घर बांधला असा. अच्छा, आजोबांनी की पप्पानी? हे कोंबड्यांसाठी त्यांनी बनवलेलं आहे. हा, इथे कोंबड्यांचा आहे, दाखवतो तुम्हाला मी खोदून. दाखव. म्हणजे आपल्या गावाला जशी कोंबडी पाळतात तसं कोंबड्यांसाठी खुराडा केलेला असतो. म्हणजे त्यांची खोलीच बनवलेली आहे कोंबड्यांसाठी. आता ती कोंबडीसाठी सोडलेली आहेत आपण बाहेर. ओके, म्हणजे बकऱ्या पर्सनल कोंबड्यांची रूम आहे ही. ओके. गावठी बॉयलर म्हणजे तेच असतात. असं. आणि हे बघा, हे दरवाजा लावून घे ना. नंतर लावूया आपण जाताना. ठीक आहे. आणि असं गावी कसं पावसामध्ये कसं आता हा एक फॅक्ट मी सांगतो तुम्हाला. ही मित्रांनो खोप आमच्या कोकणात खोप बोलतात आणि इकडे मानगावमध्ये काय बोलतात माहिती? काय बोलतात तुमच्याकडे? काही तेच खोपच बोलतात. आमच्याकडे खोप बोलतात आणि आमच्याकडे लाकडासाठी खोप केलेली बोलतात, पण हे लोक लाकडाला फाटी बोलतात. बरोबर ना? आणि हा इकडे या खोडे तुम्हाला दाखवतो. हे त्यांचं असं आंब्याचं झाड होतं, ते काय जगलं नाही. ओके. आणि आलात का बघा असा मस्त. ते इकडे मला वाटतं रताळी लावले दादानी, म्हणजे नित्याच्या पप्पाने रताळी लावले. आता दाखवतो बघा या. आणि हा आहे ना, यांच्या गावी आता काही वर्षांनी डॅम बनणार आहे. ओके. हा इकडच्या घराच्या पाठी पण खूप चांगला व्ह्यू आहे बघा. ही डॅम साठी जागा खोदली गेलेली आहे. ही जेवढी जागा आहे ना खोदलेली आहे बघा तुम्ही. अच्छा, इथे मित्रांनो डॅम बनणार आहे. आणि ती नदी आहे ना? हा, ती नदी तिथे आपण जाणार आहोत. तेच पाण्याचं खाली येतं ना? ओके. आता ही जी नदी दिसते ना तुम्हाला मित्रांनो, तर हेच पाणी खाली त्या कुंभे डॅम ह्याला जातं, आपलं वॉटरफॉलला जातं. तिथे पण आपण जाऊ शकतो. आणि हे खोदलंय काय चावलं काय मुंगी असेल. तेच मुंगी. हे खोदलं इथे हे काय हे जे बांधलंय डॅम साठीच बांधलेलं आहे पर्सनली. इथे डॅम डॅमचा दरवाजा वगैरे असं काय तर बनणार आहे, त्यासाठी एकदम खोदून ठेवलं. अच्छा, म्हणजे असं पूर्ण तिथपर्यंत बनणार आहे की मोठा डॅम बनणार आहे इथे. म्हणजे धरण होणार आहे मित्रांनो, मोठा डॅम होणार आहे. असं जर तुम्ही इथं आपण जाऊया खाली दाखवतो. मी तिकडे सकाळी गेलो होतो कसं पण खाली. ती विहीर आहे इथे खाली आहे का? इथेच खालती आहे. ओके, जाऊया चालेल. तो पुढे पण मला वाटतं तो डॅमच आहे ना? डॅमच सगळं डॅमसाठी ही जागा बनवलेली आहे. इथे पुढे पण दिसतंय मित्रांनो डॅम आहे. आणि हा इथे पण असं बनवणार मोठा असा डॅमसाठी इथे कॉन्क्रीट केलेलं आहे. आणि डायरेक्ट तिकडे नेतील मोठा. दोन्ही याचं पाणी अडवणार मला असं वाटतंय. बघूया चला. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इकडे एकदम फॉग एक नंबर आहे, म्हणजे व्ह्यू बघायला आलात ना तर माथेरान, सेम माथेरान. चला आता कोंबड्यात कुठे आराम करतात ते दाखवतो. आता आहेत का? चला आता आपण मयूर काय दाखवतोय बघूया. मयूरला आपण फॉलो करूया आज. कोंबड्या आता दिसत नाहीत, पण हो आवाज दिला ना बघ त्याने. इकडे बोलतो तो. त्या झाडांच्या आतमध्ये कोंबड्या बसलेल्या असतात त्यांच्या. अच्छा, आलो ना, मला इथे बसलेल्या भेटल्या. पण आता त्या पाऊस चालू म्हणून त्या इथे नाही आहेत. बरं ठीक आहे. हे बघा कसे मस्त असे बसवलेत. ओके चालेल. आईचा फोटो काढ एकदम. आईचा फोटो काढ. कॅमेऱ्यात काढूया रे आपण. कॅमेऱ्यात काढूया. आमची आई भाकऱ्या बनवते. आणि त्याची आई बघा भाकरी भाजते एकदम चुलीवर. आम्ही मुंबईला कमी 25 का 30 जण आम्ही आलोय. त्यांच्यासाठी एवढी भाकऱ्यांची तयारी. धन्यवाद आई. लय मोठं काम करता तुम्ही आमच्यासाठी. हे बघा चुलीवरचं जेवण, चुलीवरची भाकरी. जशी आपली आई भाकरी याच्यावरती चुलीवरती जेवण, तसं इथे पण आहे. सगळी सुविधा केलेली आहे नित्यदानी. आणि हे इथे बघा आलू काढून ठेवलंय. आलू कधी बनवणार आहे? मुंबईला घेऊन जायला. आता हे आलूसाठी आणि हे मला वाटतं आलूवडीसाठी, म्हणजे पात्रा. असे 2 काढून ठेवले. अजून थोडं बघूया पुढे. हा त्यांचा कालू. हा बुबू म्हणजे कुत्रा. आमच्या अंच्या बाबतीत बुबू बोलतो माझा मुलगा. कालू हाय. तो आल्यावर सोबतच आहे.
काल चष्मा मध्ये कसा वाटतोस तू सांग ना काल नाही लावणार तू नाही लावणार कालू चष्मा घाल नाही लावणार चालेल पडला पाणी कालू असला वरती डोक्यावर देतात आम्ही लावतो तसेच चष्मा घेऊन जाईल नाही हो खाली चल वरती कालू चल फिरू चल चला चला मित्रांनो हा घ्या घ्या कुठं झालं बेटा फिरायला मित्रांनो हे दोघांचं लफडं चालू झाले परत प्रेम प्रकरण इथं आल्यापासून गाडीतच झालं आहे ना गाडीत झालं इथं सगळं बाकी तर यांना जास्त व्हायरल करा राहुलबाईला सांगतो यांना व्हायरल करा जास्त बघा आता मानवरती करत नाही लाज वाटायला लागली बघा बघा असा आहे तो थोडा मस्तीचा भाग होता आता पुढे बघूया काय बघायला भेटेल आपल्याला चला तर मित्रांनो हे लोक वीर आपल्याला दाखवायला घेऊन जात आहेत तर आपण वीर बघून येऊया तर सकाळी मी इथूनच खाली गेलेलो बघा वॉशरूमला गेलेलो होतो ती वाट दाखवतो तुम्हाला त्या एकदम 6 वाजेपर्यंत काय धुकं होतं आणि पाऊस पडत होता इडली घेऊन मी चाललो होतो मित्रांनो तर आता एवढं काय वाटत नाही आपली पाय वाट आहे छोटी गावाला जशी असते तशीच आहे बरं आता एक प्रश्न विचारतो आता गावात अशा पायवाटा झाल्यात नाही बरोबर तर सरकार आपलं नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतवाले पाकाडी बनवून देतात तर अशा ठिकाणी पाकाडी व्हायला पाहिजे का पण माझं मत आहे नाही व्हायला पाहिजे कारण शहराजवळच्या गावात आहे ना बहुतेकशा ठिकाणी पाकाडे झाले आहेत आणि अशी वाट बघायला पण मिळत नाही बरोबर तर अशी जी थोडी लांब गावं असतील ना तर थोडंफार गाव पण टिकून राहण्यासाठी मला तर असं वाटतं की अशा ठिकाणी पायवाट नाही झाले पाहिजे आपलं पाकाडे नाही झाले पाहिजे हा हा मग आपण तो विसर पडतो जर आपण जे बघितलंय लहानपणी तर ह्याच्या पुढे आपली पिढी पुढची पिढी नाही बघू शकत 2 मिनिटात आला असतो तिथं सोडून लगेच मित्रांनो सकाळी आम्ही वॉशरूमला इकडेच आलो होतो सगळेच इकडे आले होते एक एक करून पाऊस पडत होता चला तर बघूया कुठे घेऊन जातात ती वीर बघायला चप्पल नाही घातलं चप्पल विसरला त्याला हा मयूर मगाशी एक वाक्य बोललेला की गावाला आल्यावरती चप्पल घालायचं नाही हा कारण काय मयूर की गावच्या मातीशी कनेक्ट व्हायचंय आपण फील करायचं हा गावची माती फील करायचं आहे पण तेव्हा दगडी लागते तेव्हा त्याचं कळतंय त्याला कसं फील वाटतंय ते ती वेगळी फील आहे ना ओके ते एक मित्रांनो कॉमेडीचा भाग होता तर चला आपण बघूया वीर कुठे आहे ते बघूया हा पूर्ण हा सगळ्या हा एवढा कुठं वीर आहे तिथं पाहतो का तिकडे वीर येते दाखवा मगाशी आपण तिथे वरती होतो हे बघत होतो वीर इथे पाठीमाग ही बघ मला वाटतं हे ते दगड वगैरे काढले तिथे असेल मगाशी आपण इथून गेलो बाबा म्हणजे हा खोदायला लागेल ना हा कसा खोदणार नाही धरणाचे भाग असे असं ठेवतात ते खोदत तो बांधन ना तो भाग तिकडे बांधन ना ते गॅप केलं ना तर मग हा सगळं भाग भरत जाणार इकडे पाणी हा इकडे पूर्ण पाणी इकडे येणार हा इकडे पाणी इकडे येणार पाणी पूर्ण भरणार बाकी नाही सगळ्या धरणाला असं सगळं जाणार असं म्हणजे आता बघ हा एवढा फुल ओढ हा दरवाजा जर असेल तर तू पाणी नाही आता हा पाणी झालं ना इकडे पिशवी पाणी भरलं ना हा पाणी इकडे निघून जाणार असा हा म्हणजे आपण आता हा डॅम किती वेळ आहे डॅम किती लेवल आहे ह्याच्या जास्त लेवल आहे ओके म्हणजे समजलं का मित्रांनो असा डॅम बनणार आणि पूर्ण इथपर्यंत होणार आणि पाणी ओव्हरफ्लो होईल ना तेव्हा हे इथून पाणी सोडणार या पुलाखाली ब्रिज खालून पाणी खाली जाणार असं हे बोलतात होणार आहे इकडून आता काय माहिती आपण कधीतरी येऊ पण तर वरती येताना असं जाम फाटते मित्रांनो कारण जाम डेंजर हा रस्ता वगैरे तर चला पुढची माहिती बघूया आपण इथं उतरायला येते खाली उड्या मारायला येऊ नका इथून आमची माणसं येते या इथून यायला खाली या येऊ देत अरे नको आपण त्या ब्रिजवर आता उभे होतो सांग पाठीला पाठी ना तिथे मागाशी उभे होतो तिकडून इकडचं सीन बघितला आता आपण इकडे उभे आहोत आणि तिकडचं सीन बघतोय
ते घर इथेच वरती आहे. सुपर. हा हवा खूप छान लागते, हवा खूप छान लागते. काय सांगतो ती लोक इथून मित्रांनो डॅमचं पाणी ओव्हरफ्लो झालं की इथून जायला करणार आहेत ते लोक, असं काहीतरी आहे वाटतं. तर बघूया आता, चला तिकडून या, तिकडून आता पुढे जाऊया. तर मित्रांनो तुम्हाला इकडचा व्ह्यू कसा वाटला आणि इकडे जर यायचं असेल तर यावंसं वाटत असेल तरी पण मित्रांनो कमेंट करून सांगा, कारण मी खूप छान अनुभवला हा इकडचा व्ह्यू वगैरे खूप छान वाटतं. म्हणजे जसं वाटतं की आपण जसं गावी जातो तसंच वाटतंय. तर बघूया अजून पुढे काय माहिती मिळते काय, तर चढा व्हिडिओला बनून जा. मित्रांनो आपण आलोय विहिरीजवळ. अच्छा बघूया आपण, मयूर दाखवतोय, मयूरला फॉलो करूया आपण. डॅम आहे ना जमीन तिकडे त्या साईडला होता तो उठवला होता, तुम्हाला दाखवतो. वर जाऊ नका, खूप आणि खोल आहे आणि गंजलंय ते. रामनाथ तुम्हाला अच्छा म्हणजे सळ्यांचं हे केलंय, सळ्या टाकून सेफ्टीसाठी बनवलंय, कोणी जाऊ नये. मी बघा मला दगड दाखवतो. पाणी दिसत नाही तिकडे त्या साईडने पाणी दिसत नाही, पाणी दिसत नाही. अरे काय तुम्हाला दिसत बघा, दगड टाकतात बघा. इकडे गुरं वगैरे आहेत, म्हणजे शेण वगैरे. बापरे बघ ते अजून पोचते खालती. अरे मग मला एक समजत नाही, मला एवढं याचं नंतर पाण्यात पाणी साठत का नाही. काय दिसतच नाही खाली, पाणी कुठं आहे? पाणी दिसत नाही, पाणी नाही खोलाय. मी दगड टाकतोय पावसातून पाणी दिसतच नाही. कोण बोलते बोगदा आहे, कोण बोलते विहीर आहे. बोगदा तिकडे आहे तू. तिकडे आहे नाही, लय खालची आहे रे. ती दगड बघा जाते ती कधी, ती दगड वगैरे जाते ती बघ ना. हा बापरे लय खोल आहे. 3-4 टप्पे घेते दगड. लांब आहे किती मित्रांनो. खोल आहे, पण टाइम बघितला होते एवढा टाइम पण ही का खोदून ठेवले? अरे ती त्यांची जुनी कालची विहीर अच्छा आहे. जुनी काळजी वेळ म्हणजे पूर्ण पॅक करून टाकायला पाहिजे होते ते ना. आता इथे जेव्हा डॅम बनेल ना तेव्हा ते होईल. काय दिसत नाही, चला रिक्स नको, चला बाहेर चला तुम्ही लोक, चला बाहेर चला, बाहेर चला. पण मला एक समजत नाही, पाणी साठत का ना. कसं सांगते? पाणी मित्रांनो दगड टाकते बघा. मित्रांनो मित्रांनो ही बघा ही दगड आहे, मी टाकतो आता आतमध्ये. किती वेळानं आवाज येतो ते आपण बघूया. हे किती टप्पे पडतात ते बघूया. ते बघायचं ओके ओके हा ठीक आहे. 2 3 4 ओके 4-5 आवाज झाले. 4 टप्पे पडतात. एकदम मोठमोठा. 3 आता 3 टप्प्यात गेला मित्रांनो. चौथ्या टप्प्याला पोहोचले. पण नक्की आता काय विहीर म्हणू की खड्डा म्हणू? आता काय म्हणणार आता आपण तर मित्रांनो खड्डाच आहे, कारण ह्या टायमात विहीर असते तर मला वाटतं भरायला पाहिजे होती. कारण अशा ठिकाणी डॅम वगैरे नदी वगैरे जवळ म्हणजे विहीर भरलेली पाहिजे होती. तर पाणी नाही, खालीपर्यंत दिसत नाही पाणी, म्हटल्यानंतर हा खड्डा आहे. हा बोगदा आहे, बोगदा असं बोलतात. आता बघ सेंटरलाच पडलं पाहिजे बरोबर. तर परत दिव्याचा दगड टाकतो बघूया. 1 2 नाही सेंटरला टाकतो. कसा पडला आपला. चला आता डायरेक्ट लांब नको टाका, तिथं जवळ टाका. हा बघ भरपूर टाइम गेला खाली. आता दुसऱ्या टप्प्यात खाली पडला दगड. लय अगोदर लय सेंटरला टाकला ना. हा काय बरोबर. बोलतो तुला खालती ढकलतो तू सांग. मित्रांनो इथून आता आपल्याला जायचंय आंघोळ करायला, जेवायला वगैरे तिकडे जायचंय. हे गाव आले कुंभेवाडी आणि आपल्या वसंतदादाची सासू. वसंतदादा विचारूया आपण. मित्रांनो आहेत पाटील आणि हे वसंतदादा, हे सासरवाडी ना, हे सासू. ही माझी सासरवाडी. बरं. आणि कोकण प्रेमी दिनेश हा यांचं आमच्या कुंभेवाडी गावामध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू दादा, थँक्यू. आणि पुढील आपला कार्यक्रम सर्व खालती डॅम वर चालू आहे. हा ओके. तर मित्रांनो आपण चाललोय तर पुढे. टीम आहे. हे सगळे निघालेत, बस इथंच लावले आम्ही. वॉटरफॉल आणि इकडे कुंभेवाडी. ओके तर आपण चाललोय डायरेक्ट कुंभेवाडी वॉटरफॉलला. फायनल सगळी पोरं एका ठिकाणी आहेत, जात आहेत खाली बघा. आता बघा गुरं नसल्यामुळे इकडे गवत बघा किती मोठं झालंय लगेच. आणि गुरं असते तर एवढं गवत दिसलं नसतं. अशी पाय वाट आहे खाली जायला वॉटरफॉलला. मित्रांनो अशी वाट आहे, जंगलातून वाट आहे बघा. त्याला बोललो ये, तो आला लगेच. तुझा एक भाव कुठे गेला? चल पुढे चल. अरे पुढे चल, पुढे. तुझा एक भाव कुठे गेला? एक भाव गेला पवार गेला पुढे.
तो बघा आला मोठे चला प्लेटी ठेवलेलं झाला इथे तर गाडीच हो काय जय कुठे जय जय पवार जय तिकडनं गेला. धुक्क खुललेला हा धुक्क खुललेला नाही आमच्याला बारक्याला थांबवा ना. दादाला फोटो पाठवला वाटतं तुम्ही कोणला दादाला हा दादाला दादा दादाला समोर दिसतंय ना समोर दिसतोय खाली ते जायचं आपल्याला बघा इथे. पावनखिंड 2 काय रे हा पावनखिंड 2 पाऊस उघडला पाऊस उघडला चांगला झालाय कारण सकाळ सारखं असतं ना सर्व भेटत झापऱ्याची भाजी झापरा इथं दिसली असती लगेच झापरा म्हणजे तर ह्या पाण्यातून आपल्याला पलीकडे जायचं. पाण्यातून जायचंय. पाणी थोडं कमी आहे. आठ घेऊन मग येतो. आठ ठेवताना मग येतो. आठ घेऊन येतो. असं हे पाणी आहे इकडे. एवढं पाणी पाणी कमी आहे. इथे खाली आंघोळ करणार काय बघा. पाण्याशी खेळायचं नाही. पाण्याशी मस्ती नाही. चला 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 इथे थोडा प्रेशर जास्त. चला पुढे चला. मी येतोय. मला सवय पाण्यातून फिरायची. आईच्या गावानं पॅन्ट आपली भिजलेली आहे. अशा तऱ्हेने आपण हा क्रॉस केलाय बघा. चला आता इथे काय करतात ते बघू. पण बांधतोय ताडपत्री वरती बांधतोय की म्हणजे बसायसाठी. खाली पाऊस बिऊस आला की जेवायला इथे व्यवस्थित होईल म्हणून त्यासाठी बांधायचं चाललंय. ताडपत्री आपले वसंत दादा त्यांच्या सासरवाडीतून भेटले आपल्याला. आणि जेवण आता आणतायत बघा. तिकडून पलीकडे आणायचं जेवण. सांभाळून आणायला लागेल. त्याला डुबवायचं काय. त्याला डुबवायचं काय. घ्यायचं काय. पाय सारताय सावकाशा. हात पकड असं जेवण घेतोय आपण. क्रॉस करतोय. इकडे भाऊचे आहेत आपले. भात आणला त्यांनी तिकडून दे बघा.
ए तिकडे तिकडे त्यांना पकडा त्यांना पकडा त्यांना पकडा. हळू 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 हळू. नाही वर तिथे घ्यायचंय वरती घ्यायचं ते बांधतायत ना. पाय सरतोय सावकाश नाही तर आधी ठेव खाली. सॉल्व पडेल तू. हा गणपत पण आलाय बघा. गणपत मजा आली ना. गणपतला मजा आली. निता बसलेत. आले का सगळे. चला सगळे आलेले आहेत. चला आता पुढचं प्लॅनिंग काय बघूया. चला मित्रांनो हा असा हे आहे म्हणजे त्यापेक्षा हा छोटा आहे पण इथे रिस्क नाही इथे टेन्शन नाही. म्हणजे इथून उडी जरी टाकलीत ना तर खाली हे आहे आपला खड्डा आहे मोठा त्यामुळे पाण्यात तुम्ही हे करणार दगड वगैरे लागणार नाही तुम्हाला. तर आपल्याला तसंच करायचं आहे. थोडं आधी खाऊन घेऊया मग आपण जाऊया. चला वॉटरफॉल कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. मित्रांनो आपण आता स्पॉटवरती बघा आता माझ्याकडे धबधबा आहे आणि जेवलं आता जेवण झालं आहे. मटनसोबत थोडं जेवलो आणि हे लोक जेवतात इकडे जेवतात मित्र. आणि आमचे जय पवार. हो जय भाऊ कुठे जायचं तुम्हाला. घरी जालो घरी किती जेवले ना पोट भरून जेवलो. जय भाऊ आहेत ना एक मजा करतायत. रात्री पण नसते ऑफिस मधनं निघाल्यापासून मजा चालू आहे त्यांची. एसटी मधनं झोपून आलेत आणि आता किती झाली. आता झाली 1.5 खंबा झाला बघा. मारे पियाची. अरे मोज करा. बस बस गेला राहिला इथं. बस 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 काय सोबत येणार नाही. बरोबर बरोबर. जय भाऊने लय एन्जॉय केलं दिसतंय. तर आपण इथल्या लोकांनी जरा व्हिडिओ करूया आणि मग बघूया पुढची प्रोसेस काय ते. आता आंघोळीला जातील खाली थोडा वेळ. चला मयूरचा फ्रीज बघूया. मयूर तुझा फ्रीज दाखव आम्हाला. मयूरचा फ्रीज बघूया आपण. मयूरचा फ्रीज बघा हा इकडे फ्रीज मध्ये त्याने ठेवला नाही त्याचा आणि हा इकडे ठेवला नाही बघा. बरोबर बाकी एन्जॉय करणार बघा हा मयूर एकटाच खाऊन पिऊन. बस 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 बस. अमित पाटील जा. पाणी आहे का इथे जास्त खोल आहे पाणी. हे राजू इकडे पण जा गणपत. चला पाटील चला 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 चला. हा मला पोहता नाही. पाणी जास्त नाही ना. नाही नाही पुढे उलटा काय ते. काढू काय. नाही नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे चला. पाणी जास्त नाही ना. हो नाही पाणी
पाणी जास्त. मला पोहता येत नाही. थोडं पुढे उडू टाका, थोडं पुढे. पुढे टाक. इथे उभा राहा, इथे उभा. हा मी राहतो, चल. मला पोहता नाही येत. हा बघा, इथे इथे उलटा का, इकडे इकडे उलटा का. थांबा मी जातो. अरे मला पोहता येत नाही. मयूर बाहेर जायगा. हा टाका उडी, चला. ए ना पकडा वसंता. हा चल चल चल. जाएगा मयूर. जा जा जा. चला चला सतीश भाई, चला. जाऊ दे जाऊ दे. हा चले टा पटकन गणपत. चल तू पण गणपत. हा चालू आहे चालू आहे, चला. वसंता चला जाऊ दे. हा चला हे पटापट, पाणी वाढतंय, चला. टाके भाई लवकर. हा चला. हा चला. ते तिकडे नित्यादा बसलेत. जेवढं पाहिजे एन्जॉय तेवढं झालेलं आहे माझ्या मते. तर पाऊस पण पडतोय, आता निघायला हवं, कारण वरती पाणी पडलं, पाऊस पडत असेल तर खाली काढणार नाही. एकदम पाणी येले बघा. नित्यादा कशी आंघोळ करतात. चला आता आपल्याला निघायला. मित्रांनो वाजले 3 सव्वा 3 आणि आम्ही आता इथून निघालो आहे डायरेक्ट कुंभेवाडीहून मुंबईला जायला. पाऊस पण खूप पडतोय, बघूया किती वेळ लागतोय. चला.
तर मित्रांनो, आम्ही इथे हॉटेल ग्रीन पार्कला चहाला थांबलो होतो, चहासाठी थांबलो होतो. आणि आता वाजलेत बरोबर 5:45. मित्रांनो, पिकनिक बऱ्यापैकी झाली आणि काय बोलायचं, जशी व्हायला पाहिजे तशी नाही झाली. कारण बोलतात ना, 1-2 माणसं अशी असतात की ते काय बोलायचं ते बोलू शकत नाही, जास्त करून नाव घेऊ शकत नाही. तर 1-2 माणसांमुळे थोडं पिकनिक बिनसली होती आमची. पण ठीक आहे, थोड्या बऱ्यापैकी झाली पिकनिक, व्यवस्थित झाली. थोडा जायला उशीर झाला, डब्यावरती आंघोळ वगैरे सगळे व्यवस्थित झाली. पण जेवणच्या टायमाला थोडीफार झालं थोडं, कारण काय लोकांना ड्रिंक वगैरे जास्त झालं की वाघ समजतात, तशातली काहीतरी गत झाली. पण मजा नाही आली मित्रांनो. आणि त्याच्यानंतर टायमात निघालो आम्ही 3:45 साडेतीन पावणे 4ला निघालो आणि आता 7 वाजलेत. आता आम्ही आहोत मुंबई गोवा हायवेला. तर पिकनिकची व्हिडिओ पूर्ण टाकली, म्हणजे टाकतोय. तर व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा, आवडते नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.